जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहे मुद्दा। तर मुद्दा नेमका काय आहे? मुद्दा असा आहे की शेतकरी मोर्चा 2.0। आता 2.0 का बरं का? तुम्हाला माहित असेल की 2021 ला काय झालं होतं, 3 कृषी कायदे आले होते। त्या कृषी कायद्याच्या काही तरतुदी ह्या शेतकऱ्यांना पटल्या नव्हत्या आणि त्या काही तरतुदी ज्या होत्या त्या शेतकऱ्यांना पटवून देण्यात आल्या नव्हत्या। त्यामुळे काय झालं होतं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिल्लीकडे शेतकऱ्यांनी कूच केलं होतं। ठीक आहे, तो खूप मोठा असा मोर्चा झाला होता आणि त्या मोर्चाच्या परिणामी काय झालं की एक प्रकारे केंद्र सरकारमार्फत ते तिन्ही कृषी कायदे पाठीमागे घेतले होते आणि शेतकऱ्याच्या काही मागण्या पूर्ण केल्या होत्या। ठीक आहे, आणि त्यातच एक मागणी होती, तीच मागणी म्हणजे काय तर किमान आधारभूत किंमतसाठी एक स्पेशल असा कायदा बनवणे, ही महत्त्वाची मागणी होती। आणि सरकारने काय केलं होतं, जेव्हा मध्यस्थी केली होती आणि मध्यस्थी करून ही अट ती मंजूर केली होती की आम्ही या संबंधी एक कायदा तयार करू। ठीक आहे, मात्र काय झालं, तशा प्रकारचा कायदा अजूनही तयार न झाल्यामुळे काय झालं की शेतकऱ्यांनी परत काय केलं, एक प्रकारे मोर्चा दिल्लीकडे वळवलेला आहे। तुम्हाला पाठीमागे दिसतच असेल बघा। ठीक आहे, मग शेतकऱ्यांनी काय केलं, एक प्रकारे दिल्लीकडे निघालेले आहेत। त्यामुळे काय झालं की राजस्थान सरकार, हरियाणा सरकार, तर ह्या सरकारने काय केलं, ज्या सीमा आहेत कशाच्या म्हणू शकतो त्यांच्या राज्याच्या, त्या सीमा बंद केलेल्या आहेत। कारण की खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी एक प्रकारे दिल्लीकडे जात आहेत। यांच्यावर एक प्रकारे अश्रुधारेचा वापर सुद्धा केला जात आहे। ठीक आहे, नंतर खिलचे वगैरे समजा काय आहेत तिथं अडथळे सुद्धा टाकले गेले आहेत, तरी ते पार करून शेतकरी एक प्रकारे आपला मोर्चा समोर समोर घेऊन जात आहेत। ठीक आहे, तर नेमकं आपण काय करणार आहे आजच्या लेक्चरमध्ये, या शेतकऱ्यांनी जो मोर्चा चालू केला आहे, शेतकरी मोर्चा 2.0, यामध्ये त्यांनी नेमक्या कोणत्या मागण्या केल्यात, महत्त्वाच्या कोणत्या मागण्या केल्यात यावर आपण चर्चा करूया। त्यानंतर मेन म्हणजे किमान आधारभूत किंमत म्हणजेच काय, MSP, मिनिमम सपोर्ट प्राइस, तर ह्याविषयी पण पाहणार की नेमकं कोण शिफारस करते, कोणामार्फत यासाठी कायदा केला जातो, किती पिकांसाठी MSP जाहीर केली जाते। ठीक आहे, MSP म्हणजे नेमकं काय हे सगळं आपण पाहणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची एक जी मागणी आहे ती स्वामीनाथन आयोग आहे, त्या स्वामीनाथन आयोगाच्या काय केल्या पाहिजे, शिफारशी लागू केल्या पाहिजे, ही सुद्धा मागणी शेतकऱ्यांची आहे। त्या संबंधी पण आपण पाहणार आहे, म्हणजे आपण स्वामीनाथन आयोग जो आहे तो सुद्धा आयोग काय करणार आहे आपण लेक्चरच्या शेवटी पाहणार आहे। तर चला आपण स्टार्ट करूया आपलं आजचं सेशन। तत्पूर्वी तुम्हाला माझा परिचय बघा, अरुण सर माझं नाव आहे, राज्यसेवा मुलाखत 2022 चा मला अनुभव आहे, त्यानंतर PSI मुलाखत 2020 चा सुद्धा मला अनुभव आहे, त्यानंतर राज्यसेवा 4 वेळेस मुख्य परीक्षा देण्याचा मला अनुभव आहे, PSI 3 वेळेस मुख्य परीक्षा, STI 3 वेळेस मुख्य परीक्षा आणि SR म्हणजे सब रजिस्ट्रारची मुख्य परीक्षा देण्याचा सुद्धा मला अनुभव आहे। ठीक आहे, त्यानंतर तुमच्या सर्वांच्या मागणीस्तव सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये डिमांड केली होती की करंट अफेअर्स संबंधी काहीतरी तुम्ही घेऊन यावे, तर मी काय केलंय तुमच्यासाठी, जे विदर्भ IAS अकॅडमी मार्फत प्रत्येक महिन्याला एक ग्रीन बुकचं मासिक येतंय, तर त्या मासिकचं काय केलंय आम्ही स्पेशलरित्या तुम्हाला विश्लेषण अवेलेबल करून देणारा एक कोर्स आणलेला आहे। तर त्यामध्ये तुम्हाला मंथली ग्रीन बुक विश्लेषण कोर्स असणार आहे। उदाहरणामध्ये जर जानेवारीचं ग्रीन बुक आली ना, तर मग तुम्हाला लगेच जानेवारीच्या ग्रीन बुकचं विश्लेषण ह्या कोर्समध्ये अवेलेबल असणार आहे। जर फेब्रुवारीची ग्रीन बुक आली तर मग तुम्हाला फेब्रुवारीची, तर प्रत्येक महिन्याला जी ग्रीन बुक येईल ना त्या ग्रीन बुकचं विश्लेषण तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे। आता जानेवारीची आणि फेब्रुवारीची ग्रीन बुक आलेली आहे, तर येत्या 7 दिवसामध्ये तुम्हाला ह्या 2 ग्रीन बुकचं विश्लेषण त्या कोर्समध्ये भेटून जाईल। तर तुम्हाला काय करायचं, हा कोर्स परचेस करावायचा आहे आणि ह्या सोबत कोर्समध्ये तुम्हाला ग्रीन बुकची PDF सुद्धा अवेलेबल असणार आहे। ठीक आहे, तर ह्या कोर्सचा तुम्ही लाभ घेऊ शकता। यामध्ये मी आणि वृषाली मॅडम दोघं जण आम्ही काय करणार आहे, ह्या कोर्समध्ये तुम्हाला अनालिसिस करून देणार आहे। तर हे एक्झामच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचं ठरणार आहे। चला तर मग आपलं आजचं सेशन चालू करूया। बघा, शेतकऱ्याच्या मुख्य मागण्या काय आहेत, त्या मागण्यावर आपण थोडीशी चर्चा करूया। बघा आता की शेतकरी आणि मजूर यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, ही एक मागणी आहे। सगळ्यात पहिली मागणी कोणती होती, MSP ची, ती बघणारच आपण, परंतु मेन मागणी काय आहे दुसरी, शेतकरी आणि मजूर यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी। तुम्हाला माहित असेल की महाराष्ट्रामध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी 2 योजना आल्या होत्या, ज्याच्यावर राज्यसेवा मेन्समध्ये सुद्धा क्वेश्चन आला होता। एक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावावर होती आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर होती। ह्या 2 तुम्हाला योजना आल्या होत्या। त्याच्यात तुम्हाला स्टार्ट वर्ष सुद्धा ध्यानात ठेवायचं आहे, 1 जून 2017 समथिंग स्टार्ट झाली होती आणि 1 जून 2019 समथिंग स्टार्ट झाली होती, त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन आलेला आहे। तर अशाच प्रकारे काय केलं पाहिजे, म्हणतात की शेतकऱ्यांची संपूर्ण भारतामधील जे शेतकरी आहेत त्या संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, असं कोण म्हणत आहे, ते शेतकरी म्हणत आहेत। जर असं झालं समजा उदाहरणामध्ये तर काय होणार, तर कर्जमाफी झाली तर शेतकरी काय करतील, परत कर्ज घेतील, मग एक प्रकारे एवढ्या मोठ्या कर्जाचा बोजा गव्हर्नमेंटवर पडणार, त्यामुळे महागाई वाढण्यावर काय होऊ शकते, एक प्रकारे भर पडू शकते, ही एक मागणी आहे।
समजली. त्यानंतर जो महत्वाचा एक कायदा होता 2013चा, कोणता? जमीन अधिग्रहण कायदा 2013 ची अंमलबजावणी करताना काय आहे, शेतकऱ्याची संमती घ्यावी म्हणते. कारण की काही ठिकाणी जमीन अधिग्रहण करत असताना गव्हर्नमेंटच्या मार्फत काय केलं जाते, शेतकऱ्याची परवानगी घेतली जात नाही. मग त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, शेतकऱ्यांमार्फत परवानगी घेऊनच काय केलं पाहिजे म्हणे, एक प्रकारे जमीन अधिग्रहण केलं पाहिजे. कारण की सरकार काय करते, विकास कामं राबवत असताना महत्वाच्या वेळेस काय करते की असे जमीन अधिग्रहण करत असते. मग त्यावेळेस काय केलं पाहिजे, शेतकऱ्याची परवानगी घेतली गेली पाहिजे, अशी ही त्यांची दुसरी मागणी आहे, आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर काय आहे बघा, कलेक्टरने म्हणजे जिल्हाधिकाऱ्याने काय केलं, डिक्लेअर केलेल्या रेटच्या म्हणजे जो पण दर ठेवला आहे त्याच्या 4 पट मोबदला शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. ठीक आहे. कारण की जेव्हा पिकांची नासाडी वगैरे होते त्यावेळेस कलेक्टर वगैरे समजा म्हणू शकतो जे रेट डिसाईड करते. ठीक आहे. तर ते रेट वगैरे समजा म्हणू शकतो तर डिक्लेअर केलेल्या रेटच्या 4 पट मोबदला शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, ही सुद्धा त्यांची मागणी आहे. त्यानंतर एक महत्वाची घटना झाली होती लखीमपूर खेरी. तर ह्या घटनेमधील जे आरोपी आहेत त्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. लखीमपूर खेरीमधील आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, ही सुद्धा त्यांची अट आहे. ठीक आहे. हे ध्यान ठेवायचं आहे. त्यानंतर पुढची काय डिमांड आहे ती बघूया आपण. त्यामध्ये बघा, WTO मधून माघार घ्यावी. तुम्हाला माहित असेल की जे आपली WTO आहे त्यामध्ये काही महत्वाचे बॉक्स असतात. जसं उदाहरणामध्ये अंबर बॉक्स आहे, निळी पेटी आहे, ग्रीन पेटी आहे. ठीक आहे. नंतर रेड बॉक्स समजा WTOच्या बाहेर असतो. अशा प्रकारचे पेट्या आहेत. नंतर WTO मार्फत गव्हर्नमेंट काय करते, वेळोवेळी शेतकरी संबंधीचे कायदे सुद्धा करते. तर भारत सरकारनं काही अटी स्वीकारलेल्या आहेत. कशाच्या? WTOच्या. मग काही करार केले आहेत. त्या करारमधून काय केली पाहिजे, WTO मधून गव्हर्नमेंटनं माघार घेतली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. जर WTO मधून जर माघार घेतली गव्हर्नमेंटनं, तर एक प्रकारे शेतकऱ्याच्या डेव्हलपमेंटमध्ये गव्हर्नमेंट थोडंसं पाठीमागे जाऊ शकते. कारण की विकसित देशाच्या पावलावर पाऊल ठेवायचं असेल तर तुम्हाला WTOच्या ज्या काही अटी आहेत त्या अटीवर काय केलं पाहिजे, तुम्ही इम्प्लिमेंट केलं पाहिजे, असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, ही महिना आहे बघा, शेतकऱ्यांसाठी आणि मजुरांसाठी काय करा म्हणतात, ते पेन्शन लागू करा म्हणतात. शेतकऱ्यांसाठी आणि मजुरांसाठी पेन्शन लागू करा म्हणतात. बघा, तुम्हाला माहिती असेल की जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आंदोलन चालू आहेत. काँग्रेस शासित काही राज्य आहेत, त्या राज्यामध्ये काय आहे, एक प्रकारे जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे. तर जे RBI पण काय म्हणते, RBIचे गव्हर्नर वगैरे पण काय म्हणते की जुनी पेन्शन योजना लागू करू नये असं म्हणलं जाते. मात्र आता शेतकऱ्यांना काय म्हणत आहेत, एक प्रकारे शेतकऱ्यांना आणि मजुरांसाठी पण पेन्शन योजना लागू करा, असं ह्या शेतकरी संघटनेचं म्हणू शकतो की ह्या शेतकरी मोर्चाची काय मागणी आहे. ठीक आहे. याच्यामुळे काय होणार की अतिरिक्त भार कुणावर पडणार, गव्हर्नमेंटवर पडणार आहे. गव्हर्नमेंट आधीच जॉबवाल्या लोकांना पेन्शन द्यायचं टाळत आहे, तर विचार करा की ही मागणी पूर्ण होऊ शकते का, याची चान्सेस थोडेसे कमी आहेत. ठीक आहे. तर झाले तर चांगलंच आहे. त्यानंतर बघा, दिल्लीच्या मागचं जे आंदोलन झालं होतं, आता पाठीमाग 2021 जे आंदोलन झालं होतं, त्या आंदोलनामध्ये मृत पावलेल्या जवळपास 10+ व्यक्ती मृत पावले होते. ठीक आहे. त्या मृत पावलेल्या व्यक्तींना नुकसान भरपाई द्यावी आणि त्याच्यामधील घरातील एका तरी व्यक्तीला काय करावे, ऍटलीस्ट तुम्ही नोकरी द्यावी, गव्हर्नमेंट नोकरी द्यावी, असं त्यांची एक अट आहे. ठीक आहे. त्यानंतर हे मेन आहे, मनरेगा महात्मा गांधी रोजगार गॅरंटी योजनामध्ये ऍटलीस्ट 700 रुपये मजुरी मिळाली पाहिजे. किती? 700 रुपये. तुम्हाला माहित असेल की हरियाणा वगैरे स्टेट वगैरे समजा मजुरी भरपूर प्रमाणामध्ये देते. ठीक आहे. तर तुम्हाला ते आकडा माहित पाहिजे की महाराष्ट्रामध्ये किती मजूर दिले जाते, सगळ्यात जास्त स्टेट कोणते ते हे तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. तर मनरेगा अंतर्गत मजुरी ऍटलीस्ट 700 रुपये दिली पाहिजे, तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे. नंतर ही एक अट महत्वाची आहे, खोटी बियाणे खत विकणाऱ्यावर कठोर कारवाई करावी. खोटं बियाणे खत विकणाऱ्यावर कठोर कारवाई करावी. कारण की तुम्हाला माहित असेल की खूप मोठ्या प्रमाणात खोटे बियाणे विकल्यामुळं शेतीत खूप मोठं नुकसान होते. कारण की बियाणंच उगवली जात नाही ना. ठीक आहे. काळा बाजार केला जातो बियाणांचा, त्याच्यामुळे शेतीमध्ये खूप नुकसान होते. मग त्याच्यावर काय केली पाहिजे, कठोर कारवाई केली पाहिजे. ह्या काही मागण्या आहेत. आणि सगळ्यात मेजर मागणी कोणती आहे, तर किमान आधारभूत किंमत. किमान आधारभूत किंमत सगळ्यात मेजर म्हणून एक प्रकारे काय आहे तर डिमांड आहे. त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे म्हणतात, शेतकऱ्यांना एक प्रकारे किमान आधारभूत किंमत डिसाईड करून दिली पाहिजे. आणि त्यासाठी कायदा जो मंजूर केला होता गव्हर्नमेंटनं, की आम्ही 2021च्या आंदोलनाच्या वेळेस म्हणलं होतं की आम्ही अशा प्रकारचा कायदा करू, तर तशा प्रकारचा तुम्हाला कायदा करायला पाहिजे, असं शेतकऱ्याचं डिमांड आहे. तर आपण बघूया किमान आधारभूत किंमत नेमकी काय आहे बघा. ठीक आहे. मिनिमम सपोर्ट प्राइस. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, आता किमान आधारभूत किंमत का गरजेची असते किंवा काय असते, तर तुम्हाला माहित असेल की एक प्रकारे जेव्हा शेतकरी आपलं पीक वगैरे समजा काय घ्यायला सुरुवात करतो. ठीक आहे. पीक घ्यायला सुरुवात केल्यानंतर काय शेतकऱ्याच्या पाठीमागं दैव लागले असते. म्हणजे एक प्रकारे पाऊस येणं, ठीक आहे, कधी पाऊस नाही येणं, ठीक आहे, म्हणू शकतो अवकाळी पाऊस येणं. ह्याच्यामुळे काय होते, शेतकऱ्याचं उत्पन्न एखाद्या वर्षी खूप येते, एखाद्या वर्षी उत्पन्नाची गॅरंटीच नसते. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं, शेतकऱ्यांना आत्महत्या करावं लागतात. आणि शेतकऱ्यांना गॅरंटी नसते की कोणतं पीक घ्यावं आता याविषयी,
ठीक आहे, कारण की फक्त मग ते काय करतील, जास्तीत जास्त खाद्य पिकं घ्यायचा प्रयत्न करतील. मग त्यामुळे काय होतं की शेतकऱ्यांना पिकांचा एक रास्त भाव भेटला पाहिजे आणि शेतकऱ्यांना काय म्हणू शकतो एक प्रकारे आश्वासित केलं गेलं पाहिजे की नेमकं तुम्ही जर हे पीक लावलं तर तुम्हाला तुमचं पीक काढल्यानंतर ऍटलिस्ट एवढी तरी तुम्हाला काय भेटणार आहे, त्या पिकाची विक्री किंमत भेटणार आहे. आणि तीच विक्री किंमत म्हणजे काय म्हणू शकतो एक प्रकारे गव्हर्नमेंट मार्फत डिसाईड केली जाते किमान आधारभूत किंमत. ठीक आहे, हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. यामुळे काय होतं की शेतकऱ्यांना एक प्रकारे काय भेटतं, संरक्षण भेटते. तर बघा, किमान आधारभूत किंमत ही काय केली जाते, भारतामार्फत म्हणजेच केंद्र सरकारमार्फत काय केली जाते, वेळोवेळी निर्धारित करण्यात आलेली असते. जर खरीप पिकाविषयी असेल तर खरीप हंगाम सुरू होण्याच्या आधी, ठीक आहे, जर रब्बी पिकाच्या वेळेस असेल तर रब्बी हंगाम सुरू होण्याच्या आधी एक प्रकारे ही किंमत वेळोवेळी जाहीर केली जाते. ठीक आहे, हेच आहे म्हणजे पिकांची, धान्याची किंवा शेती उत्पादनाची किंमत म्हणजेच किमान आधारभूत किंमत. ठीक आहे, त्यानंतर काय केलं जाते, त्यानुसार शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करते आणि हा निर्णय भारत सरकारचे केंद्रीय मंत्रिमंडळ घेत असते. तर जे किमान आधारभूत किंमत डिसाईड केली आहे त्यानुसारच काय केलं जाते, एक प्रकारे ही शेतमालाचे जे धान्य आहेत ते खरेदी केले जातात. हे तुम्हाला महत्त्वाचं आहे. आणि जी शिफारस कोण करते हे ध्यानात ठेवा की किमान आधारभूतची शिफारस कोण करते, एक्झाम मध्ये वेळोवेळी आलेला क्वेश्चन आहे, CACP. ठीक आहे, CACP म्हणजेच कृषी मूल्य व किंमत आयोग, ज्याची स्थापना कधी झाली होती 1965 ला. कृषी मूल्य आणि किंमत आयोग ज्याची स्थापना 1965 ला झाली होती, त्याच्या नावामध्ये पुनर्रचना झाली होती 1985 ला. हा क्वेश्चन आलेला आहे, 1985 ला नावामध्ये पुनर्रचना झाली होती. तर तो CACP काय करते, शिफारस करते केंद्र सरकारला. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आणि केंद्रीय मंत्रिमंडळ काय करते, आपला शेवटचा निर्णय जाहीर करते आणि किती किंमत राहील हे वेळोवेळी त्या अर्थसंकल्पामध्ये डिसाईड करून सांगते. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आता किमान आधारभूत किंमत डिसाईड करताना कोणत्या बाबी विचारामध्ये घेतल्या जातात बघा. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये असणारा त्या धान्याचा भाव किती आहे. ठीक आहे, मेन म्हणजे आहे की उदाहरणामध्ये समजा ऊस घेतला, समजा कापूस घेतला, तर काय केलं जाईल की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्या पिकाची किंमत किती आहे हा एक फॅक्टर तिथं विचार घेतला जाईल जेव्हा किमान आधारभूत किंमत डिसाईड केली जाईल. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर मागील वर्षीचा खरेदी भाव किती होता, म्हणजे उदाहरणामध्ये मागील वर्षी कापूस 4000 क्विंटल गेला, तशा प्रकारे. ठीक आहे, नंतर मागणी आणि पुरवठा, किती मागणी आहे किती पुरवठा, ह्या बाबी सुद्धा. त्यानंतर साधारणतः पेरणीचे क्षेत्र, ह्या ज्या गोष्टींचा विचार घेऊनच काय केलं जाते, एक प्रकारे किमान आधारभूत किंमत डिसाईड केली जाते. ठीक आहे, त्याच्यामुळे गव्हर्नमेंटचं सुद्धा नुकसान झालं नाही पाहिजे आणि शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान झालं नाही पाहिजे, ही अट विचारात घेतली जाते. ठीक आहे, हे समजलं. आता एकूण किती पिकासाठी FRP जाहीर केली जाते सहसा, तर एकूण 23 पिकासाठी जाहीर केली जाते. त्याच्यामध्ये 22 पिकं आणि एक म्हणजे ऊस असते, कारण ऊसासाठी FRP म्हणजे फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राइस डिसाईड केली जाते. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आता FRP पहिले थोडक्यात बघू. FRP म्हणजे काय असते, जसं किमान आधारभूत किंमत असते ना, त्याच प्रकारची ऊसासाठी एक रास्त भाव म्हणजेच FRP डिसाईड केली जाते. तर अशा प्रकारे 23 पिकासाठी आहे, त्याच्यामध्ये 10 खरीप पिके आहेत, 6 रब्बीचे पिके आणि 2 हे व्यापारी पिकं आहेत असं आपण म्हणू शकतो. त्याच्यावर काय केलं तर एक प्रकारे ही डिसाईड केली जाते. आता शेवटी सगळ्यात महत्त्वाचं आहे स्वामीनाथन आयोग. स्वामीनाथन आयोग सांगण्यापूर्वी तुम्हाला माहित असायला पाहिजे की हे स्वामीनाथन म्हणजेच कोण आहेत, तर हरित क्रांतीचे जनक. आणि आता हे स्वामीनाथन हे कोण झाले, तर भारतरत्न स्वामीनाथन झालेले आहेत, कारण की आता सध्या त्यांना भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे. तर ह्यांनीच हरित क्रांती घडून आणली होती. आणि ह्यांच्या आदेशाखाली काय झालं, 2004 ला एक शेतकरी आयोग काय केला, स्थापित केला होता. आणि म्हणजे हे स्वामीनाथन आयोग ते अध्यक्ष असल्यामुळे काय झालं, स्वामीनाथन नाव पडलेलं आहे, पण तो ऍक्च्युअल नाव काय होतं, तर स्वामीनाथन आयोग असं त्याचं ऍक्च्युअल नाव होतं. आणि ह्या आयोगाने जवळपास 5 अहवाल काय केले, एक प्रकारे जाहीर केलेले आहेत. त्याच्यामधला महत्त्वाचे म्हणजे 2006 ला शेवटचा अहवाल UPA सरकारमध्ये काय केला, तो प्रकाशित केला गेला होता. आणि त्यामध्ये काही महत्त्वाच्या शिफारशी दिलेल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण महत्त्वाच्या शिफारशी पाहणार आहे. ठीक आहे, तर बघा, कारण की शेतकरी मोर्चामध्ये डिमांडच केली आहे की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तुम्ही काय करा, ऍटलिस्ट लागू तरी करा. आता बघा, शेती पिकांच्या उत्पादन खर्चापेक्षा 50% जादा दर शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, ही शिफारस काय करते, महत्त्वाची शिफारस कोण केली, स्वामीनाथन आयोगाने केली आहे. कारण की शेतकरी पीक घेण्यासाठी जेवढं खर्च लागते ना शेतकऱ्यांना, त्या खर्चापेक्षा ऍटलिस्ट 50%, समजा उदाहरणामध्ये
100 रुपये लागले ना खर्चाला, तर ॲटलीस्ट 150 रुपयाला ते विकलं गेलं पाहिजे. ठीक आहे, जर 100 रुपये जर उत्पादन घेण्यासाठी लागले तर ॲटलीस्ट 150 रुपयामध्ये ते धान्य विकलं गेलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे पिकांच्या उत्पादन खर्चापेक्षा 50% जास्त काय झालं पाहिजे, त्यांना रेट भेटला पाहिजे. त्यानंतर बघा, शेतकऱ्यांसाठी कृषी जोखीम फंडाची स्थापना केली जावी. नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये यामधून शेतकऱ्यांना मदत केली जावी. आता जसं वेगवेगळे फंड असतात, जसं आकस्मिक निधी आहे ना, माहित असेल तुम्हाला, कॉन्करंट 3 लिस्ट आहे समजा, त्याच्यामधल्या 3 प्रकारचे फंड आहेत. त्याच्यामधला जो आपला हे फंड असते, त्याच्यामध्ये आकस्मिक निधीचा एक फंड असते. आकस्मिक निधीचा फंड असते, त्या प्रकारे काय केलं पाहिजे, शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक फंड स्थापन करा. त्याच्यामधून काय करा, वेळोवेळी गव्हर्नमेंटनं काय केलं पाहिजे, जेव्हा वेळोवेळी समजा उदाहरणामध्ये केरळमध्ये महापूर आला, अचानक मध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा महापूर आला होता, अशा वेळेस काय झालं, अवकाळी पाऊस येते, अशा वेळेस शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई करण्यासाठी एक फंड आहे, तो फंड काय केला पाहिजे, तयार करून शेतकऱ्यांना वेळोवेळी त्याच्यामधून मदत केली गेली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. त्यानंतर अतिरिक्त आणि वापरत नसलेल्या जमिनीचे वितरण शेतकऱ्यांना करण्यात यावे. कारण की भरपूर साऱ्या जमिनी पडीक असतात. ठीक आहे, काही गव्हर्नमेंटने फक्त हस्तगत करून ठेवलेल्या आहेत, तर त्या शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे, जमिनी वाटप केल्या पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांचं इन्कम सुद्धा वाढेल असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर शेतीयोग्य जमीन आणि वन जमिनी शेतीयोग्य जमीन आणि वन जमिनी शेती सोडून इतर वापरांसाठी कॉर्पोरेट कंपन्यांना देऊ नये. आता शेतीयोग्य ज्या जमिनी असतात आणि वन जमीन ज्या असतात ना, फक्त शेतीसाठीच तुम्ही द्याव्या, मात्र कॉर्पोरेट उपयोगासाठी देऊ नका. उदाहरणामध्ये मॉल स्थापन करण्यासाठी, MIDC स्थापन करण्यासाठी तुम्ही देऊ नका अशी शिफारस त्यांनी केले होते. नंतर शेतकऱ्यांना कमी दरात उत्तम दर्जाची बियाणे उपलब्ध करून द्यावे, हे तर सिंपल लेवललाच आहे. ठीक आहे. नंतर गावातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी व्हिलेज नॉलेज सेंटरची स्थापना करावी. आता हे महत्त्वाचं पॉईंट आहे, कारण की शेतकऱ्यांना माहितीच नसते की कोणत्या शेतीमध्ये कोणतं पीक घ्यावे. ठीक आहे, कोणत्या मातीमध्ये कोणतं पीक घ्यावे. ठीक आहे, समजा उद्यानामध्ये इथं किती पाणी साठा आहे, त्यानुसार कोणतं पीक घेतलं पाहिजे, ह्या गोष्टी त्या लेवलला माहीत नसतात. ठीक आहे, कारण की कोरडवाहू शेती आहे समजा, नंतर आपण म्हणतो गाळाची जमीन आहे, तर वेगवेगळ्या प्रकारची पिकं घ्यावं लागतील ना. मग शेतकऱ्यांना ते समजलं पाहिजे. नंतर मातीचं आरोग्य चेक करता आलं पाहिजे शेतकऱ्यांना. मग ह्या सगळ्या गोष्टी सांगणार काय पाहिजे, व्हिलेज नॉलेज सेंटर असायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे काय होईल, एक प्रकारे शेतकऱ्यांना योग्य त्या पिकांची समज राहील आणि योग्य ते पिकं घेऊन ते त्यांचं उत्पादन वाढवू शकतील अशी शिफारस स्वामीनाथन आयोगानं केली होती. ठीक आहे. आता कृषी विमा योजना सुविधा संपूर्ण देशभर सर्व पिकासाठी लागू करण्यात यावी, म्हणजे शेतकऱ्यांना विमा दिला गेला पाहिजे. ठीक आहे. नंतर हे बघा, नैसर्गिक संकटावेळी कर्ज वसुलीमध्ये सवलत दिली जावी. नैसर्गिक संकटग्रस्त भागात व्याजदरात सवलत दिली जावी. नैसर्गिक संकटाची स्थिती असेपर्यंत सवलत कायम ठेवली गेली पाहिजे. आता नैसर्गिक संकट म्हणजे काय, उदाहरणामध्ये काही ठिकाणी भूकंप आले, काही ठिकाणी महापूर आला, अचानक माहिती आहे तुम्हाला अवकाळी पाऊस येते, मग अशा वेळेस शेतकऱ्यांना कर्ज, कारण की कर्ज देतील कसं काय ते वापस, त्यांच्या शेतामध्ये उत्पन्न नसेल तर कसं काय देणार आहेत. मग अशा वेळी काय केलं पाहिजे, तर त्यांना सवलत दिली गेली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. त्यानंतर शेवटची आणि महत्त्वाची एक शिफारस बघा, 28% भारतीय कुटुंब दारिद्र्यरेषेखाली आहेत अशा लोकांच्या अन्न सुरक्षेची काय केली पाहिजे, शिफारस आयोगाने केली आहे. तुम्हाला माहिती असेल की जवळपास 28% भारतीय त्यावेळेस सांगितलं त्यांनी की दारिद्र्यरेषेखाली आहेत आणि त्यांना अन्न सुरक्षा भेटली पाहिजे. मग अन्न सुरक्षा भेटली गेली पाहिजे म्हणून काय करायला पाहिजे, एक प्रकारे ह्यांना तसा कायदा करायला पाहिजे. जसं उदाहरणामध्ये अन्न सुरक्षा कायदा 2013 आलेलाच आहे, तर तशा प्रकारे त्यांना अन्न सुरक्षा दिली गेली पाहिजे. ह्या शिफारशी महत्त्वाच्या कुणाच्या होत्या, स्वामीनाथन आयोगाच्या होत्या. अशा प्रकारे आपण शेतकरी मोर्चा पाहिला, त्यांच्या मागण्या काय पाहिल्या, MSP सुद्धा पाहिली आणि शेवटी स्वामीनाथन आयोग सुद्धा पाहिलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं, शेवटी एक छोटासा क्वेश्चन विचारतो, त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. तर क्वेश्चन सिंपल आहे की स्वामीनाथन आयोगाची स्थापना कधी झाली होती, स्वामीनाथन आयोगाची स्थापना कधी झाली होती, हा एक क्वेश्चन आहे. आणि शेवटचा अजून एक क्वेश्चन आहे, तर कृषी मूल्य व किंमत आयोग याची स्थापना कधी झाली होती आणि त्याच्या नावामध्ये बदल कधी झाला होता. ह्या 2 क्वेश्चनचं तुम्हाला काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यावायचं आहे. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट सेशन पर्यंत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.